नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली मॉर्निंग क्लिनिंग रुटीन. ओके, तर माझी लाईफ मी अपग्रेड करते, त्यासाठी एक लाईफच्या एरियावर मी वर्क करते, त्यातल्याच होम या एरियावर मी वर्क करते आणि त्यासाठीच्या ज्या रुटीन्स आहेत त्या मी लावण्याचा प्रयत्न करते. घरातली कामं तर रेग्युलर करतच होती, बट त्याच्यामध्ये ती एक रुटीन ॲड नव्हती किंवा रुटीन सेट केलेली असून सुद्धा त्याच्यावर मी कन्सिस्टंट नव्हती. त्यामुळे खूप दिवसचे दिवस माझे वाया गेले आहेत आणि म्हणूनच हे रुटीन मी माझ्या लाईफमध्ये आणण्याचा कन्सिस्टंटली आणण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही जर ती माझी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन बघितली नसेल तर नक्की प्लेलिस्ट असेल अपग्रेडिंग माय एंटायर लाईफ, तर ती प्लेलिस्ट तुम्ही चेक करू. जर क्लिनिंगचा मॉर्निंग क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओ अपलोड केल्यापासून मी ती रेग्युलर फॉलो करते आणि खरंच खूप प्रोडक्टिव्ह फील होतं. आणि तो जो एक स्ट्रेस असतो तो येत नाही. बऱ्याचदा काय व्हायचं की हे तर रोजचीच कामं आहे असं म्हणत मी बऱ्याचदा एखादा यूट्यूब व्हिडिओ बघायला लागली तर तो बघत बसायची. मूवी असेल किंवा मूवी तर नाही बघत मी जास्त, बट किंवा इतर काही वाचायचं असेल तर ते वाचायला लागायची आणि जे रेग्युलर जी कामं आहेत ती पडून राहायची. आणि त्यामुळे काय व्हायचं, जे काम करते त्याच्यावरही माझं पूर्ण लक्ष नाही असायचं, कारण की आजूबाजूला मला पसारा दिसायचा आणि पूर्ण वेळ माझ्या डोक्यात तेच असायचं की आवरायचं आहे. जो हा स्ट्रेस आहे की आवरायचं आहे तो याच्यामुळे माझं कमीच. तर आजच्या व्हिडिओत मी शेअर करणार आहे होम रिलेटेड जी दुसरी रुटीन आहे ती म्हणजे नाईट क्लिनिंग रुटीन. माझी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन फास्ट प्रोडक्टिव्ह होते ती या नाईट क्लिनिंग रुटीनमुळे. रात्रीच्या या क्लिनिंगमुळे मला सकाळी रिलॅक्स फील होतं आणि सकाळच्या क्लिनिंगचं मॉर्निंग क्लिनिंगचं एक मोटिवेशनही मिळतं. आणि जेव्हा मी ही नाईट क्लिनिंग रुटीन जेव्हा स्किप करते तेव्हा मला नेक्स्ट डेला ती कामं खूप जड जातात आणि मग माझी चिडचिड होते. आणि म्हणूनच माझ्यासाठी नाईट क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या या नाईट क्लिनिंगमध्ये जास्त काही ॲड नाही आहे, कारण मला माहिती माझ्याकडनं जास्त कामं होणार नाही, कारण की मी खूप स्लिपी आणि टायर्ड फील करत असते. म्हणून नाईट क्लिनिंगमध्ये इन्क्लूड आहे फक्त किचन क्लिनिंग. तर नाईट क्लिनिंगची सुरुवात होते माझी डिनर मेकिंग नंतर, स्वयंपाक बनवल्यानंतर. आधी स्वयंपाक बनवला गेला की लगेचच आम्ही जेवायला बसायचो आणि मग मी तो किचन आवरायचे, ते जे भांडे असतील ते आवरायची. बट ते मला आता तसं करायचं नाही आहे. आधी स्वयंपाक होताच मला जो किचन आहे तो क्लीन करायचा आहे. का ते सांगते. कारण जेव्हा मी जेवण करते आणि ते पण जर फुल माझं जेवण होतं तर मग मला ते किचन आवरण्याची इच्छा होत नाही, ते भांडे धुण्याची इच्छा होत नाही आणि मग कसं बसं ते फक्त किचन आवरायचं, भांडे गोळा करायचे आणि मग झोपायला जायचं. सो हे टाळण्यासाठी मी स्वयंपाक होताच किचन क्लीन करेल, किचन काउंटर जे असेल ते क्लीन करून घेईन आणि मगच जेवण करेल. ओके, याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे नाईट क्लिनिंगमध्ये ती म्हणजे जेवणानंतरची जी भांडी असतात ती आवरणं, किचन सिंक क्लीन करणं. ऑलरेडी किचन काउंटर माझं क्लीन असल्यामुळे कंटाळा येणार नाही मला भांडी आवरायला. भांडी काही खूप जास्त नसतात, कमीच असतात आणि मग ते किचन सिंक क्लीन करणं. किचन जवळचा जो छोटे डस्टबिन आहे ते त्यातला कचरा काढून तो बाहेरच्या डस्टबिनमध्ये टाकणं, हे येतं सेकंड जी गोष्ट आहे, सेकंड जी थिंग आहे माझ्या नाईट. आणि थर्ड स्टेप म्हणजे झाडू मारणं आणि जास्तच काही सांडलं पडलं असेल तर तेवढं पुसणं. आणि लास्ट स्टेप म्हणजे उद्याच्या टिफिन लंचसाठीचे काही भाजी धुवून ठेवायची असेल किंवा निवडून ठेवायची असेल काही भिजत टाकायचं असेल तर ते करणं. बस एवढंच आहे नाईट क्लिनिंग रुटीनमध्ये आणि तेच मला रेग्युलरली फॉलो करायचं आहे. बऱ्याचदा रात्रीची ही जी क्लिनिंग रुटीन असते ती मी स्किप करते आणि मग त्याचा लोड मला दुसऱ्या दिवशी येतो. टिफिन बनवताना घाई गडबड गोंधळ होतो, उशीर होतो. सो माझ्यासाठी तरी ही नाईट क्लिनिंग इम्पॉर्टंट आहे. खरं तर प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार, सोयीनुसार, वेळेनुसार स्वच्छता ही करतच असतं, पण रात्रीची क्लिनिंग इम्पॉर्टंट आहे. कारण एक म्हणजे झुरळ होत नाही, म्हणजे त्या गोष्टी करण्यात
वेळ जात नाही आणि त्यामुळे घाई होत नाही. तिसरं म्हणजे सकाळी उठल्यावर तो स्वच्छ किचन बघण्याचा आनंदच वेगळा असतो. हा आनंद फक्त मलाच होतो असं नाही, तर माझ्या नवऱ्यालाही तो आनंद होतो. आणि असं स्वच्छ आवरल्यामुळे नेक्स्ट डेची सुरुवातही छान होते आणि कामालाही उत्साह आहे. तर अशाच या छोट्या छोट्या मायक्रो हॅबिट्स ज्या असतात त्याच आपल्याला इम्प्रूव्ह करत असतात. तर माझ्या या एंटायर लाईफला अपग्रेड करण्यामध्ये या माझ्या मायक्रो हॅबिट्स ज्या असणारे, ज्या रुटीन्स असणारे, ते नक्कीच मला हेल्प करतील. तर हीच माझा रुटीन जी आहे ती रेग्युलरली फॉलो करायची आहे, स्किप करायची नाही आहे. स्किप करून ती दुसऱ्या दिवशीचा तो गडबड गोंधळ जो आहे तो मला टाळायचा आहे आणि रेग्युलरली फॉलो करायचं आहे आणि अपग्रेड करायची आहे लाईफ. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी मॉर्निंग क्लिनिंग रुटीन आणि नाईट क्लिनिंग रुटीन दोघंही तुमच्यासोबत शेअर केले आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.